तर राम राम मंडळी, मी सिद्धार्थ शेडगे बघा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा आता मंडळींनो, आपल्याला बघा सकाळ सकाळचंच काम लागलंय वैरणीचं. मला कोयत्यावरून कालच असेल बघा काही कारणला की आता येऊन निघालाय वैरणीला आपला बाबा. तर चला आता मंडळींनो, सकाळची आपली मस्तपैकी वैरण आणू आणि त्याच्यानंतर मग आपल्या कामाला सुरुवात होईल. तर बघा जरा लय दिवसात आल्यानंतर बघा कोयताचा हातात राहत नाही. हाता येऊ नाही म्हणजे झालं, असू द्या नाही यायचा, कारण की आपण काय एक्सपर्ट आहे मंडळींनो ह्याच्यातलं वैरणीच्या बाबतीतलं. तर चला आता जाऊया वैरण काढायला. तर बघा आता मंडळींनो, आपलं वावरात पोचलूया आणि बघा आता आपल्याला काय इजापत होऊ नये त्याच्यामुळं बघा पहिल्यांदाही हँड ग्लोव्ज घातलं पाहिजे. तर बघा आता चला माझ्याकडून शिकून घ्या की हँड ग्लोव्ज कसं घालते ती. तर थांबा आता मी कॅमेरा इथं ठेवतो. तर बघा मंडळींनो, आता या झाडाझुडपांमुळे तुम्हाला काय दिसतंय का नाही ते अजून मला काय अंदाज नाही, तरी पण आता दिसत असेल. तर बघा आधी बघून घ्यायचं की कुठल्या हातातला हँड ग्लोव्ज आहे. अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा तर बघा अंगठ्यावरनं बघून घ्यायचं, ती समजेल तुम्हाला. तर बघा हा असा हात घालायचा आणि असंही हातात घालायचं, कळलं का? समजलं ना? परत एकदा बघा आता डाव्या हातातला असा हातात घ्यायचा आणि असा, मला वाटलं वाघच आलाय बघा, हे असं घालायचा. आपला हात झालं सेफ. आता चला जाऊया वैरण काढायला. आता बघा वैरण काढताना बघा जास्त मी मोबाईलकडे लक्ष देत नाही, एका बाजूला कॅमेरा ठेवतो आणि त्याच्यानंतर मग वैरण काढून झाली की मग आपण व्हिडिओ काढू. तर बघा आता मंडळींनो, मोबाईल सेट करायला कुठं जागा नव्हती, त्याच्यामुळं बघा मी इथं उसात एका उसाच्या पात्यावर ठेवलाय फोन. जर किती वेळ राहतोय तेवढं बघू, जर पडला तर मग आता मंडळींनो समजून घ्या, कारण की मी इथं व्यस्त राहणार आहे वैरण तोडायला. तर आता मी वेळेचा विलंब नाही करत आणि तोडतो आपली मंडळींनो वैरण. तर बघा वैरण तोडत लय पुढे गेलतो, असू द्या मी कंटिन्यू करतो, तुम्ही तोपर्यंत आराम घ्या. तर बघा आता मंडळींनो, बघा एवढी सगळी वैरण काढून झाली आपली आणि ती आता आपल्याला हायाबुसावर ठेवायची आहे. तर चला मंडळींनो, तर ती पण काम उरकून घेतो. तर बघा आता मंडळींनो, वैरण आपल्या हायाबुसावर बांधली आहे आणि आता बघा घरी निघालूया. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आता ही वैरण जाऊन काढली पाहिजे मंडळींनो, कारण की बघा वजन जरा बसलं आहे तिरकं, मला पण बसायला लागतं आहे गाडी मग तिरकं, पण असू द्या जाऊया घरी पटाकीसाने वैरण काढूया. तर बघा आता मंडळींनो, वैरण बघा आणून ठेवल्या घरात. तर आपलं रेडकुजींचं मत काय त्याच्या विचारूया. तर हां रेडकुजी, तुम्हाला काय बोलायचं आहे? कॅमेराजवळ नाही, मागं जावा. तुम्हाला काय बोलायचं आहे का? वैरण मी एवढ्या आणल्या, थँक्यू वगैरे काय? थँक्यू वगैरे काय आहे का? नाही, थँक्यू करायचं सोडलं आणि चाटताय हात. जाऊ द्या, तुम्हाला काय कदर नाही, असू द्या. तर बघा मंडळींनो, रेडकुजींना काय कदर नाही, साधे थँक्यू पण बोलले नाहीत, असू द्या. आपलं काम आहे ते करायचं असतं. तर आता आवरूया आणि जाऊया आपलं क्लासला. तर बघा आता मंडळींनो, आवरून बिवरून निघालो क्लासला. तर आता सगळ्यात पहिल्यांदा जाऊ तात्याकडं आणि मग तात्याकडून बघा आपल्याला कुठली लिफ्ट वगैरे भेटते का बघू. सुजितचा फोन तरी येऊन गेला आहे, मला आवरतोय, बघू आवरून झालं तर ठीक, नाहीतर आपल्याला लवकर गेलं पाहिजे कुणाच्या दुसऱ्या गाडीवर बसून. चला जाऊ पहिलं तात्याकडे. तर बघा आता मंडळींनो, तात्याला बाय बाय केलं आहे आणि आता आपण निघालो क्लासला. मंडळींनो, गॉगल काय माझा नाही, सुजितचा गॉगल आहे. असू द्या, गॉगल भारी दिसते त्याच्यामुळे आता आपल्यालाच सुजितला विसर गॉगल नाही. मंडळींनो, गडी द्यायचा नाही, परत काहीतरी बोलून दाखवत, त्यापेक्षा गॉगल दिलेला बरा. जास्तपर्यंत तरी आपण जातो ना, चांगलं दिसतो नाही मला, खरं ना? चला जाऊ सातारला. पावसाचं काय नाव काढू नको बाबा, पाऊस करू नको. किती वाजता सुटणार आहे? 4:30. चला मंडळींनो, जाऊया आता क्लासला. तर बघा मंडळींनो, आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती असल्यामुळे आहे ना बघा, वायसी म्हणजे आपल्या कॉलेजसमोर बघा सगळे सुनसामे वाटते. ती बघा इकडं कार्यकर्ते सगळे असते ती, पण इकडं आज कोणच नाही, अख्खा रस्ता सुनसान आहे.
आणि आता आज आपला प्रज्वल आपल्याला पाजणार आहे चहा. प्रज्वल पाजणार आहे, कोण पाजणार ते जाऊन बघूया. तर बघा मंडळीनो, आज पहिल्यांदा आहे ना, पहिल्यांदा वरनं बिल दिलंय. पहिल्यांदा केला ज्या दिवशी पैसे डायरेक्ट दादाजला नेणार कुठे नेणार? आज नको काढू, डायरेक्ट दादाजला नेणार तुला विषय. बघा मंडळीनो, लक्षात ठेवा, दादाला येणार आहे डायरेक्ट दादा सुट्टी ना. तर बघा आता मंडळीनो, आपला क्लास आत्ता सुटलाय आणि प्रज्वल भैयाला काहीतरी बोलायचंय. प्रज्वल भैया काय बोलायचं होतं? प्रज्वल भैया काय बोलायचं तुम्हाला? वातावरण कसं झालं आज? कसं झालंय? पाऊस पडला तर मंडळीनो, हे बघा पावसाचं वातावरण. पाऊस नको पडाय भावा, कारण की आज जर भिजलो तर उद्या घालाय का पण नाही त्या, असा प्रज्वलचं म्हणणं आहे. तर बघू आता प्रज्वल पावसात भिजतोय का नाही ते बघण्यासाठी आपला ब्लॉग कंटिन्यू बघा. तर बघा आता मंडळीनो, स्टँडवर पुचलो आणि पजाला बघा बस लागली पुढं. पजा कराड पण आहे मागं, पजा मागं कराड लागली. तर बघा आता ह्याला बस भेटली आणि निघून निघालाय आणि आपल्याला बस लागते का नाही ते आपण आता बघितलं पाहिजे. तर बघा आता मंडळीनो, प्रज्वल गेल्यात बघा आपल्याला पण बस भेटल्या तारळे. त्यात बघा आता आज सुट्ट्या असल्यामुळे बघा एवढी काही गर्दीच नाही बघा, बसला काहीच गर्दी नाही. बघा मागच्या शिटा अक्षी मोकळायचं नाही तर तुम्हाला माहितीच असतं दररोज केवढी ही धुमासूळ उधळलेली असते. तर आज बघा आता निवांत जायला भेटणार आहे. आता बघा चला घरी जाऊया मस्त वेगळा. तर फायनली मंडळीनं बघा आता आपण घरी आलो आहे आणि मला असं वाटतं आता मंडळीनं पहिलाच दिवस असेल की बघा मी असं आरामात घरी आलो मंडळीनं. कारण की नाहीतर बघा रोजच्या म्हणजे काय ते म्हणते गर्दी बिर्दीत नाही येण्यापेक्षा आज एकदम निवांतमध्ये उतरलो मंडळीनं, ते मला लय भारी वाटतंय. बघा मागणं आबाळाचा गरजायचा आवाज येतोय. तर बघा रोजच्या प्रमाणे आज पण मला वाटतं 5 वाजता पाऊस पडणार आहे. जे 5 वाजून गेल्यात, आज पाऊस पडेल का नाही ते आपण बघू. ते बघायचं असेल तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघा. तर बघा आता मंडळींनो, पावसाचं तर काय दिसलं नाही, बऱ्यापैकी आला आणि बऱ्यापैकीच गेला. गरज ते बरेच ते नाही, पाऊस काय गरजला का पण बराजला नाही. तर बघा आता मंडळींनो, दूध घातलंय आणि आलोय आपलं तात्या दुकानात, कारण की सकाळी काय जमलं नाही. तर तात्या साहेब गुड मॉर्निंग नाही गुड नाईट. गुड नाईट. जेवलं नाही जेवायचं चमचमीत काहीतरी काय काहीतरी चमचमीत चकणा पाहिजे तुला. नाही अहो ब्लॉग चालू आहे आपल्या सध्या, लगा तो असलं बोलतो सोय लागा. माझं त्याला चमचमीत बरं पाहिजे. काय आणायचंय त्या पैसे काहीतरी आणायचं. द्या की मग पैसे. पाहिजे नको जेवायचं घरी जाऊन घरची वराडतील, नको घरची जाऊन वराडतील जेवणार आता. तर बघा मंडळीनो, जातो आता घरी जाऊन जेवतो. तुम्ही पण जेवला नसला जेवा. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.